नमस्कार मैत्रिणींनो, मी कावेरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हेल्दी, पौष्टिक आणि खूपच स्वादिष्ट भोपळ्याच्या घाऱ्या. या उपवासासाठी नाहीत, पण रोजच्या आहारासाठी खूपच छान आहेत. यासाठी काय काय लागणार आहे ते आता आपण पाहूया. भोपळ्याचा किस 2 वाट्या, गूळ 2 वाट्या. मी सेंद्रिय गूळ वापरला आहे, गोडी कमी असते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सुंठ पावडर 2 चमचे किंवा 3 चमचे. गहू पीठ अंदाजे मळण्यासाठी लागेल तेवढे. चवीनुसार मीठ चिमूटभर. ऑप्शनल आहे. तळण्यासाठी तेल. सर्वात आधी कढई घ्या, त्यामध्ये भोपळ्याचा किस घाला. आता त्यात गूळ आणि सुंठ पावडर घालून घ्या. त्यात पाणी अजिबात घालायचं नाही. भोपळ्याच्या पाण्यावरच गूळ छान वितळेल. मध्यम आचेवर हे मिश्रण छान शिजवून घ्या. भोपळा मऊ झाला आणि मिश्रण थोडं आटून आलं की गॅस बंद करा आणि खाली उतरून घ्या. हे मिश्रण आता परातीत काढून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या. आता आपलं मिश्रण छान थंड झालं आहे. त्यात आता गव्हाचं पीठ थोडं थोडं घालून छान मळून घेऊया. ना फार घट्ट ना सैल, मऊ पीठ तयार झालं पाहिजे. हवं असल्यास त्यात चिमूटभर मीठ घालू शकता. मळताना आता थोडा पाण्याचा हात घेऊन सैलसर असं मळलं तरी चालतं. आपलं पीठ आता छान मऊसर मळून झालेलं आहे. आता पोळीपाटावर स्वच्छ रुमाल किंवा सुती कापड अंथरून घ्या. आता या पिठाच्या पातळ अशा घाऱ्या थापून घ्या. तवा गरम झाला की त्यावर तेल सोडा आणि घाऱ्या दोन्ही बाजूनी लालसर भाजून घ्या. घारी टाकल्यानंतर पाण्याचा शिंतोडा देऊन छान वाफ घ्या. यामुळे घारी तव्याला चिकटत नाही आणि पचली जाते. अशा प्रकारे सर्व पिठाच्या घाऱ्या बनवून घ्या. या भोपळ्याच्या घाऱ्या तुम्ही दूध किंवा गुळवण्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्याही खाऊ शकता. सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे हेल्दी पर्याय म्हणून परफेक्ट आहेत. आपल्या घाऱ्या आता तयार झालेल्या आहेत. त्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कावेरीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि घरगुती हेल्दी रेसिपीजसाठी भेटत राहूया. धन्यवाद.